गाव म्हटलं की गर्दीपासून दूर मनाला शांतता देणारं, त्याचबरोबर आपल्याला इथे साथ भेटते ती म्हणजे आपल्या मनाची शांतता. एक सुंदर दिवस निसर्गाच्या सानिध्यात जातो. त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट, वेगवेगळ्या कीटकांचा आवाज आणि निसर्गाच्या कुशीत असलेलं हे आमचं खेडेगाव म्हणजेच मांडवे गाव. नमस्कार, मी अंकिता घाणेकर तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे आता आम्ही रात्री मुंबईला निघणार आहोत जेवून. तर इथे आई वांगे वगैरे काढून देत होते. म्हणजेच ही आमच्या आवारात लावलेली सगळी भाजी आहे, ज्याची आई खूप चांगली निगा ठेवतात. त्याचबरोबर खूप मेहनतसुद्धा असते या सगळ्या गोष्टींमध्ये. तर आमच्यासाठी भाजी त्या कमरेच्या इथे बघा त्या आता स्वतःच देईल. हा हात देईल पायाच्या इथे. हा हा पकड भावा पकड. ह्याला उचलू. अरे त्याच्यावर पाडशील. अरे डोक्यावरून आणत होतास ना. चिंबूल कुठे टाकली तुझी ती रेडवाली? तिथंच ठेवली. बापरे, आता काय त्याला आवडत काय फाटी आणतोय आता. कुठल्या आंब्याला तोडून आणू का लगेच? जास्त नको ना, थोडीशी आणू ना. काय कशाला? चक 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 चक. काय दादा आवाज येतोय तुला? कोणाला आवाज देतोय? गेले दे आवाज दे. दादा मी पण येतो फाटी आणायला. दादा बोल. हा तेच ठेवलंय, तुमचं ठेवलंय. बोलो दादा, आवाज दे. आवाज दे, आवाज दे दादा. अरे 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 पोहतोय पोहतोय पोहतोय. आवाज दे, आवाज दे दादा. ये ये मी येतो. एवढा काढलायस? असू दे आता काय, ताईला वगैरे सगळ्यांना ये ना.
हे पण कापलेले त्याचे फाटे फुटलेत ना. त्याला आली एक सुकी बी, ते काढून पाळून टाका. वरती शेंड्याला बघू, हळू जा. वरती शेंड्याला इथे इथे. हा सुकीच आहे ना. दोन हातान कर. भोर येऊन गेला ना की हे सुकतात फांद्या, म्हणून त्या कापून टाकायच्या. बिया येऊन गेले फुटले ह्याच्यामुळं. मी फांद्या सर्व कापल्या ना, इकडं फुटले आहेत. नाही पडली. एवढे आता खायचे, चुकून खा. चल तोंड काय. अरे बघ कशाला खाली वाकला. जाऊ इकडे बघ, इकडे बघ. एक फोटो काढतोय. वर बघ ना, वर कर. वर हस. असं असं कर. असं काय करतो. चल. चल पाडशी नीट पकड. मोठे झाले तो तिकडे गेला बाबू. अरे आपू नको. तर आता 9:39 झाले होते आणि आम्ही निघालो होतो मुंबईला परत येण्यासाठी. तर आमच्यासोबत आईसुद्धा होता आणि इथे सूरज आहे ना भरणा नाक्याला आमची वाट बघत होता. तर तो आईंना घेऊन तिसंगीला जाणार होता आणि तो देवेंद्रला मस्का लावत होता की उद्याच्या पालखीसाठी थांब. पण देवेंद्रचं ऑफिस असल्यामुळे आम्ही नाही थांबलो. नाही लावत. अरे तो कुस्ती उपडी होतो ना, बघ ना कसं झालं. पोलीस. चला मग आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.